सालाबादाप्रमाणे यंदाही 19 फेब्रुवारी एकदम जोरदाररित्या साजरी होत आहे आणि आज 19 फेब्रुवारी राजाधिराज छत्रपती कुलवाडी भूषण श्रीमंत योगी शिवराय यांना मानाचा मुजरा तसेच आपल्या सर्व भाविक भक्तांना शिवजयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा। मित्रांनो नमस्कार। आज आपण आपल्या चॅनल वरती गावरान कुक्कुट पालन म्हणजेच कावेरी मधील अंडी उत्पादन हे बघणार आहोत। जसं छत्रपती शिवरायांनी एक स्वराज्य घडवलं, झिरो मधून एक सुरुवात करून खूप मोठं स्वराज्य केलंय, तसं आपणही आपल्या जीवनात एक छोटासा उद्योग व्यवसाय स्टार्ट करून एक चांगल्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो, चांगलं अर्थार्जन करू शकतो। एक छोटीशी सुरुवात तुम्हाला करायची आहे आणि हीच कावेरी अंडी उत्पादनामध्ये कशी छोटी सुरुवात करायची आहे, काय काय मुद्दे महत्वाचे आहे, एक 7-8 मुद्दे आपण बघणार आहोत। आणि तुम्ही थंबनेल वरती बघितलं असेल की 50,000 रुपये महिना तुम्ही अंडे उत्पादनातून कसे कमवू शकता, कोंबडीचे अंडे देण्याचं लाईफ किती आहे, किती अंडे ती महिन्याला देऊ शकता, याचं उत्पन्न कसं, खर्च किती येऊ शकतो, भांडवली खर्च किती लागेल, या सगळ्या गोष्टी आपण मुद्देसूद शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। सर्व मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहेत। तर यामध्ये आज व्हिडिओ बघणारे शेतकरी असतील किंवा अगोदरपासून अंडी उत्पादन करणारे काही कुक्कुट पालक असतील, तर एक व्यापारी नीती कशी असते आणि उद्योग व्यवसायात कोणते कोणते मुद्दे महत्वाचे असतात, ही सर्व गोष्टी आपण आज चॅनल वरती जाणून घेणार आहोत। तुमचं चॅनल वरती मनपूर्वक स्वागत। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट नक्कीच करा। तर अंडी उत्पादन हा महत्वाचा मुद्दा आहे आणि यामध्ये आपण लसीकरण झालेले, स्वतः पिल्ल दिलेले बरेचसे कस्टमर आपल्याकडे आहे। आपण तोच चांगला सदृढ पक्षी किंवा आपल्या शेडवरती असणारे सदृढ पक्षी, अंड्यायोग्य पक्षी आपण बऱ्याच कुक्कुट पालकांना पोच मध्ये देत असतो। मग ते 100, 200, 300, 500। तर ज्यांना कुणाला पक्षी पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, या व्हिडिओ मध्ये बरीचशी माहिती मिळणार आहे। पण दिलेल्या नंबर वरती तुम्ही संपर्क करू शकता, चर्चा करू शकता आणि कशा पद्धतीने हा उद्योग व्यवसाय डेव्हलप करू शकता या गोष्टी प्रामुख्याने जाणून घ्यायच्या आहेत। तसे डिस्क्रिप्शन मध्ये बरेचसे व्हिडिओंची लिंक दिलेली आहे, कावेरी गावरान प्लेलिस्ट पण आपण दिलेली आहे की ज्याच्यामध्ये संगोपन, अंडी उत्पादन, व्यवसाय, मार्केटिंग, विक्री व्यवस्था सगळ्यांवरती व्हिडिओ दिलेले आहे। तर चला तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। महत्वाचं जात आपल्याला निवडायची आहे ती कुठली पाहिजे, तर याच्यामध्ये आपण 7 मुद्दे बघणार आहोत। जात कुठली पाहिजे, निवारा कसा पाहिजे, अंडी उत्पादनासाठी खाद्याचं काय नियोजन असलं पाहिजे, औषध लसीकरण कसं असलं पाहिजे, मार्केटिंग व्यवस्था आपली कशी असली पाहिजे, विक्री व्यवस्था कशी असली पाहिजे, उत्पादन किती होऊ शकतं आणि किती नफा मी महिन्याला कमवू शकतो, म्हणजे जस्ट तुम्ही बघितल्याप्रमाणे 50,000 मी कसं कमवू शकतो, हे सगळ्या गोष्टींची ताळेबेरीज मी तुम्हाला देणार आहे। तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक शेअर जरूर करायचंय, नक्की करायचंय। तर पहिलं तर आज जी खाण्यायोग्य, पाळण्यायोग्य, सांभाळण्यायोग्य देशी गावरान जर जात म्हटली तर ती कावेरी, एकदम सांभाळण्याजोगे उत्तम आणि चांगली जात, तर जी वार्षिक अंडी 180 ते 220, 240 पर्यंत जाते आणि आम्ही स्वतः याचं 80% प्रोडक्शन घेतलेलं आहे। म्हणून मी ठामपणे तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की तुम्ही पण 80% उत्पादन काढू शकता, बरोबर। तर कोणत्याही वातावरणात ही पाळण्याजोगी जात आवश्यक आणि अत्यंत उपयुक्त जात आहे। दुसरी गोष्ट निवारा व्यवस्थापन। निवारा हवेशीर असणं गरजेचं आहे। तुमचं पत्र्याची चाळ किंवा शेड पाहिजे असं काही नाही, तुम्ही तुमच्या चाळीत संगोपन करू शकता। छोटस आहे ते साधन सामुग्रीमध्ये छोटस एक शेड उभा करू शकता आणि बाजूला एक कंपाऊंड करू शकता। तुमच्याकडे जर समजा कंपाऊंड करण्याजोगाही खर्च नसेल तर अगदी माफक दरामध्ये शेड नेट भेटतं, त्याचं कंपाऊंड करू शकता। पर्याय व्यवस्थापन, मेंढीला जे वाघूर लावतो मग त्याला जाळी जाळी असते वाघूर, त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता। लाकूड वगैरे वापरून तुम्ही पाचट, मका चारा वगैरे वापरून त्यावरती प्लास्टिक आच्छादन करून पाण्यापासून कसं संरक्षण होईल, सावली कशी होईल, या गोष्टीनं शेड उभं करू शकता। अंड्यासाठी आपल्याला पाहिजे जागा, शेड मध्ये पक्षाला 2 स्क्वेअर फूट, पण जर तुम्हाला मुक्त संचार करायचा असेल तर 1.5 स्क्वेअर फूट जरी जागा दिली
इव्हन 10x15ची जागा असेल तर तिथं 100 पक्षी बसू शकता. 10x30ची जागा असेल तर 300 स्क्वेअर फूट तिथं 200 पक्षी पाळू शकता. त्या पद्धतीने स्क्वेअर फुटात तुम्ही जागा वाढवू शकता. आणि एक मुक्त संचार सावली, पक्षी फ्री रेंज मध्ये फिरल, मुक्त राहील अशा पद्धतीने कंपाऊंड करून घ्यायचंय. म्हणजे तिथं झाडं सावली वगैरे असेल अशा पद्धतीने व्यवस्था तिथं करून घ्यायची आहे. त्यानंतर अंडे उत्पादनामध्ये खाद्य कुठलं दिलं पाहिजे, तर महत्वाचं मित्रांनो खाद्य हे आपल्याला वापरलं पाहिजे, पण 50% आपण खाद्य वापरलं पाहिजे आणि 50% आपण मका बारडा, सोयाबीन बारडा किंवा सोया डिवोस येतं ते वापरलं पाहिजे, किंवा तांदूळ, गहू बाजरीची कणी, गहू बाजरी, भुस्सा, हिरवा चारा, भाजीपाला, वेस्टेज, बऱ्याचशा गोष्टी झाडपाला यामध्ये मिळतात आपल्याला आणि त्याच्यामध्ये कॉस्टिंग आपण वाचवू शकतो. तर साधारणतः पुढे आपण सांगणार आहे की एका अंड्याला किती कॉस्टिंग येते, एका पक्षाला महिन्याला खर्च किती आणि पक्षी केवढ्याच बसतो, या सगळ्या गोष्टी आपण लास्टला बघणार आहोत. तर हे झालं खाद्याचं गणित. आता यासाठी आपल्याला औषध आणि लसीकरण काय लागणार आहे. जर पिल्लू तुम्ही घेतलं तर त्याला 3 लसीकरण करणं गरजेचं आहे. महत्वाचे गंबोरो, म्हणजेच थोडक्यात लासोटा, गंबोरो हे 3 वॅक्सिन करणं गरजेचं आहे. आणि याला महत्वाचं म्हणजे कोंबडीला कुठलाही आजार जो येतो तो पाण्यातून महत्वाचा, वातावरण बदलातून, खाद्यातून आणि इन्फेक्शन, मग ते व्हायरल असो कोणतं असो, पण पहिला जो आजार येतो कुठलाही आजारी कोंबडी जी पडते, कुठलाही आजार येऊ द्या, कोणत्याही मार्फत येऊ द्या, पण तो सर्दीपासून होतो. कोंबडीला अगोदर सर्दी होणार, सर्दी झाल्यानंतर मग ते निमोनिया, कफ, अमुक, घसा जाम होणे, इन्फेक्शन, बऱ्याचशा गोष्टी ते पुढे वाढत जातात. पण पहिली गोष्ट कोंबडीला सर्दी होऊ द्यायची नाही. मग आता वॅक्सिन आपण बघितलं, सर्दीसाठी कुठलं औषध पॉवरफुल आहे, तर ब्रिथिक्स नावाचं औषध आहे. त्याचा फोटो पण मी दिसेल तुम्हाला साईडला. ब्रिथिक्स, ज्याचा विक्स सारखा औषधाचा वास येतो. साधारणतः 250-300 रुपयाला ही बॉटल आहे 100 ml ची. त्याचा तुम्ही वापर करू शकता, स्प्रे करू शकता. अजून स्प्रे करायचा असेल, कोर्सुलिन असेल, फॉर्म्युलिन असेल, B904 असेल आणि एंडोसिन BH असेल, असे बरेचसे औषध आहे की ते तुम्ही जवळ ठेवले पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. कोंबडी आजारी पडू देणे नाही. आजारी कोंबडी कशी ओळखायची, तुम्ही रेग्युलर जे पक्षी बसता, स्वच्छंद मुक्त खेळता, फिरता, बागडता, खाद्य खाता, बसता, पण याच्यामध्ये जसा बदल होतो, एखादं जनावर आजारी पडलं, ते चारा कमी खाईल, अंगावरती काटे येतील, थोडस बदल त्याच्यामध्ये जाणवेल. असाच बदल कोंबडीमध्ये पक्क असे थोडेसे कोमजल्यासारखे दिसेल, कोंबडी खाद्य खाणार नाही, साईडला बसेल, असे काही किरकोळ किरकोळ बदल ते दिसतात. त्या बदलावरून तुम्ही जाणायचे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता मार्केटिंग कशी करायची, समजा आपण काय करतो हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग मी अंडे उत्पादन करतो, मांस उत्पादन करतो किंवा कुठलाही प्रोडक्ट असू दे, याची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच मार्केटिंग. मग याच्यासाठी आपण व्हॉट्सअपचा वापर करू शकतो, फेसबुकचा करू शकतो, इंस्टाग्रामचा करू शकतो. माउथ टू माउथ जे लोक भेटतील, मी असं असं चालू केलं, एवढे एवढे अंडे माझे येणार आहे, असं असं आहे, हे बोलता बोलता सहज आपण समोरच्याला सांगितलं पाहिजे. दुकानदार असू, कोणी असू, समजा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता, व्हॉट्सअपला छोटासा व्हिडिओ टाकू शकता, तुम्ही काय करताय, कसे पक्षी तुमचे आहे, अंडे आहे का, किंवा पोस्ट बनवू शकता, पोस्टही बनवून घेता येतात किंवा स्वतः बनवणं शिकता येतं. बऱ्याचशा गोष्टी की या माध्यमातून तुम्ही असलेल्या कॉन्टॅक्टद्वारे लोकांना संपर्क करू शकता, तुमच्या उत्पादनाची, सेवांची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकता. तर महत्वाचं तुम्हाला एक CTR मी देणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आजार आणि मनुष्य हा प्रत्येकाला दिलेला आहे, पण मनुष्याला हा आजार असा दिलेला आहे की ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन जगायचे दिवस आलेले आहे. त्याचे खूप साईड इफेक्ट, गुडघे काहींचे गेले, हाडे ठिसूळ झालेली आहे, किडन्या गेलेल्या आहे, लिव्हरला प्रॉब्लेम आलेले, असे अनेक साईड इफेक्ट वाटतात. पण शुगर असेल, कॅन्सर असेल, हृदयरोग असेल, BP असेल, अनेक कारणांनी लोकांना गोळ्या चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे. हे जर तुम्हाला बंद करायचं असेल आणि या आजारातून तुम्हाला कायमचं बाहेर यायचं असेल तर आपल्याकडे गॅरंटेड ॲलोपॅथिक नाही तर आयुर्वेदिक औषध आहे, त्याला म्हणतात स्पिरुलिना. तर जी स्पिरुलिना खाऊन आज हजारो लोक तंदुरुस्त आहे, तंदुरुस्त लाईफ जगताय आणि आलेले आजार कायमचे घालवलेले आहे. जर तुम्हाला स्पिरुलिना वगैरे ऑर्डर करायचं असेल, माहिती घ्यायची असेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत, नंबर पण दिलेला आहे, त्यासाठी पण तुम्ही संपर्क मला करू शकता. तर महत्वाचं आता विक्री व्यवस्था. तर विक्री कशी करायची, आपण समजा आपले अंडे कोण खातं, आसपास खाल्ले जातात, बाजारपेठेत घेतले जातात, विकले जातात. समजा तुम्ही खेडेगाव जवळ असेल तर तिथं बाजार भरला जातो, सिटीत बाजार भरला जातो. तर ह्या माध्यमातून तुम्ही
लोकांना सांगू शकता, पॅम्पलेट छापून पॅम्पलेट देऊ शकता, तुमची माहिती कार्ड त्यांना देऊ शकता. त्याच्यानंतर सिटी जवळ असेल तिथं सोसायटी आहे, बाजार पण भरतो तिथं, बरेचसे शॉप आहे, जिम वाले आहेत, हॉस्पिटल आहे. लोकल एरिया तुमचं तुम्ही टार्गेट करा. होलसेल व्यापारी आहेत. ह्या गोष्टी तुम्ही काय करताय तर ते विक्रीला येईपर्यंत याची सगळी पडताळणी तुम्ही केली पाहिजे. 5-50 लोकांचे नंबर तुमच्याकडे आले पाहिजे की ही गोष्ट अंडी उत्पादन करतोय आणि मी ते विकणार आहे. त्यानंतर ऑनलाईनची कन्सेप्ट आहे. DMT डिजिटल मार्केटिंग तुम्ही करू शकता, दवाखान्यांपर्यंत पोहोचू शकता, होम डिलिव्हरी तुम्ही देऊ शकता. अशा असंख्य गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी तुम्ही शोधल्या पाहिजे आणि विक्रीसाठी त्याचा वापर केलेला पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, मोठ्या सिटी जवळ तुम्ही असाल, 1-2-3 सोसायटी जर तुम्ही टार्गेट केला आणि तिथे जाऊन सांगितलं की बाबा असं असं उत्पादन आहे आमचं, हा व्हिडिओ आहे, हे पक्षी तुम्ही व्हिजिट करा, आमच्याकडे पक्षी मिळेल, अंडी मिळेल, काय काय मिळेल, तर ह्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगितल्या पाहिजे. तर आपण त्या अगोदर एक व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहोत आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आहे ती कन्सेप्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. तर महत्वाचं हे झालं आपलं उत्पादन विक्री व्यवस्था. आता याच्यात आर्थिक ताळेबेरीज कशी लावायची, उत्पादन आणि खर्च, मग किती महिना मला मिळू शकतो, साधारणतः एक लक्षात घ्या, एका कोंबडीला एका दिवसाला सांभाळण्यासाठी एक 2 ते 3 रुपये, साधारणतः 2.5 रुपयाचं खाद्य लागतं. याच्यामध्ये आपल्याला 50% रेडी खाद्य द्यायचं आहे. 1500-1550 रुपये में ती गोणी मिळते. तर मग एक 50 ग्रॅमचा पैसे झाले तिचे 1.5 रुपया. लक्षात घ्या, 1 किलोला भाव आपल्याला पडला 30-31 रुपये, किंवा तुम्ही स्वतः बनवलं तर 28-27 असं तुम्हाला पडेल. तर 1.5 रुपया तुम्हाला हा खर्च झाला. त्याच्यानंतर भाजीपाला, वेस्टेज, शेतीतला असं तुम्ही घेतलं त्याच्यासाठी, किंवा मेडिसिन वगैरे थोडंफार दिलं तर असा 1 रुपया तुम्हाला खर्च येईल. म्हणजे साधारणतः 2.5 रुपये एका कोंबडीला तुम्हाला खर्च येणार आहे. म्हणजेच महिन्याला 2.5 गुणिले 30, 75 रुपये हा तुमचा खर्च झाला महिन्याचा एका कोंबडीचा. आता एका कावेरी कोंबडीपासून आम्ही 24 अंड्यांपर्यंत अंडे घेतलेले आहे. तुम्ही 22 घ्या किंवा 20 जरी घेतले तरी 10 रुपयानं आज रेट चालू आहे. होलसेल जरी दिले तरी आज 10 रुपयाने जाते. किरकोळ विक्री 12 रुपये, 13 रुपये अशी चालू होती. सरासरी ऍव्हरेज रेट आता एक 10 रुपयाचा आहे. 20 अंडे तुम्ही काढले, 200 रुपये तुमच्या हातात आले, 75 रुपये तुमचा खर्च गेला, म्हणजे 1,200 रुपये तुम्हाला वाचले. बरोबर. असे 100 कोंबड्यांचे अंडे किती होतील, साधारणतः 20 अंड्यांमाग 2000 अंडे तुमचे होतात. 2000चे पैसे होतात मित्रांनो. 10 रुपयानं 20,000 रुपये, आणि 20,000 रुपये जर म्हटलं त्याच्यामध्ये 9,000 रुपये ते 8-8.5 रुपये, 75 रुपयाच्या हिशोबाने तुमचा खर्च गेला. म्हणजे 11,000 रुपये तुमचा निव्वळ प्रॉफिट राहिला. मग तुम्ही म्हणाल मी अगोदर पैसे लावलेले आहे अंडे येईपर्यंत, पक्षी घ्यायला, पाळायला. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जो पक्षी आणला तो घेते वेळेस तुमचा 1 किलोचा असेल, त्यावेळेस तुम्ही त्याला काही कॉस्ट लावली, किंवा तो घरी पाळला, सांभाळा, त्याला एक कॉस्ट गेली, आणि पुढे 2-2.5 महिने तो सांभाळा, त्याला एक कॉस्ट गेली. म्हणजे असं तुमचं एक बजेट 300-350 रुपयापर्यंत गेलं अंडे येईपर्यंत. मग आता पुढं ज्या वेळेस तुम्ही तो पक्षी काढून टाकाल, विक्री कराल, त्यावेळेस त्या पक्षाचं वजन असतं 2 किलो प्लस. बरोबर. आणि त्याची किरकोळ विक्री जर केली मार्केटला तर 400 ते 500 रुपये तुम्हाला सहज कोणीही दिलं जातं. तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला जर भरगच्च दिले तर मग ते कमी रेट मध्ये घेणार, पण ते कमी अधिक तिथं हो, किंवा किरकोळ विक्री तुम्ही करू. तुम्हाला वाटलं बा अंडे सेल कमी किंवा अंडे कमी, दुसरी बॅच टाकली किंवा टाकायची, तर त्यावेळेस तुम्ही ती किरकोळ विक्रीचं एक माध्यम शोधून किरकोळ विक्रीने तुम्ही ते नगावरती विकायचे, जेणेकरून त्याचे 500 रुपये घडले पाहिजे. मग विचार करा, तुम्ही लावलेले पैसे जर इथं कव्हर झाले, मग आता तुम्ही जो खाद्य खर्च करताय ते अंड्यातून काढायचे. मग तुमचे 60% प्रॉफिट झाला, 40% तिथं खाद्यावरती खर्च झाला, 75 रुपये. म्हणजे 7-21, साधारणतः एक 40% तुमचा खर्च येतोय. 50-50 जरी धरलं मित्रांनो तरी 10,000 रुपये हा तुमचा निव्वळ नफा होणार आहे. 10,000 खर्च गेला तरी. आणि 80% नंतर समजा कोंबड्यांचे अंडे 6 महिन्यानंतर 8, 9, 10, 12 महिन्यात हळूहळू थोडे कमी होता, पण सुरुवातीला तुमचं प्रोडक्शन 70-80% वरती जातं. हे सर्व तुम्ही मेंटेन केलं पाहिजे, आणि मेंटेन होतं ते, या गोष्टी अनुभवातून तुम्ही शिकाल. आलं लक्षात मित्रांनो. तर महत्वाचं म्हणजे काय, ताळेबेरी तुमच्याकडे पाहिजे, खर्च तुमचा मेंटेन झाला पाहिजे. मग साधारणतः एक 50,000 मला कमवायचे महिन्याला, तर मी त्याच्यासाठी काही सफिशियंट कॉस्ट लावली, किंवा पक्षी तयार केला, पिल्ले घेऊन वाढवले, मेले विकून टाकले. मी 500 पक्षी जर ठेवले तर 500 पक्ष्यांमागे तुम्हाला परफेक्टली ऍव्हरेजली 300 ते 250 अंडे तुम्हाला मिळणार आहे. 250 अंड्यांचे पैसे किती होतात,
एका कोंबडीचे, मग तुमच्याकडे 500 आहे तर त्या पटीत जा. जर 100 कोंबडीचा 10,000 नफा होतोय तर 5 पट तुम्ही गेले तर 50,000 खाद्याचा खर्च, ₹1,00,000 हे तुमचे अंड्यांचे आरामशीर होणार. 250 अंड्यानं पैसे होणार किती लक्षात घ्या मित्रांनो. एका कोंबडीचे 20 अंडे तर 500 कोंबडींचे अंडे तुम्हाला 250 मिळणार आहे. 250 तरी 7.5, 7 2 14. म्हणजेच हे ताळेबेरी तुम्ही काढा 500 पक्ष्यांना खर्च किती येतोय. पण जर 100 पक्ष्यांमाग तुम्हाला जर 10,000 नफा होतोय तर 500 पक्ष्यांमाग मित्रांनो 50,000 ही गॅरंटेड तुम्हाला उरणार. हा माझा अनुभव आहे. गेली 15-16 वर्ष मी पोल्ट्री लाईन मध्ये काम करतोय. ही अनुभव तुमच्या पुढे मांडतोय. हे काही कुठून शिकून मी आलोय किंवा पुस्तक वाचून तुमच्या पुढे मांडतोय असं नाहीये. या गोष्टी घडतात आणि घडलेले. आम्ही चिकसाठी पक्षी पाळतो, अंड्याला ठेवतो, मग हे सगळं कृतीतून घडतं म्हणून ही ताळेबेरी तुम्हाला सांगितली. तर आम्ही रेशो 80-82% पर्यंत नेतो. पण तुम्हाला नाही एवढं जमलं तरी तुम्ही ऍव्हरेज 50% प्रोडक्शन जरी धरलं तरी तुमची ताळेबेरीज मॅच होते आणि 500 पक्ष्यांपासून महिना 50,000 तुम्ही कमवू शकता. 100% गॅरंटेड. तर मित्रांनो आपण पक्षी पण देत असतो आणि कावेरी ही आपलं फेमस ब्रीड आहे अहिल्या ॲग्रोचं. तर याच्यासाठी योग्य व्यवस्थापन, मार्गदर्शन, संतुलित आहार, नियोजन सगळ्या गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर नक्कीच तुम्ही 50,000 नाही ₹1,00,000 पण कमवू शकता 1000 पक्ष्यांमाग. जर तुमची कॅपॅसिटी कमी असेल त्या पद्धतीने हळूहळू तुम्ही 10,000 ते 1,00,000 टप्पा गाठवू शकता आणि हे अनुभवातून होऊ शकतं. जर तुम्हाला कोणाला चिक्स वगैरे जर लागले तर 100% तुम्हाला गॅरंटेड कावेरी चिक्स पण मिळतील. कडकनाथ, सोनाली, बॉयलर हे पण चिक्स मिळतील. आणि पुढे आपण ज्यांना पक्षी दिलेले आहे संजय पाटील आरवी धुळा साईड, धुळा चाळीसगाव साईडला त्यांचे पक्षी आपण बघणार आहोत. त्यांचा अनुभव जाणार आहोत, अनुभव घेणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहेत मित्रांनो संजय पाटील आरवी, चाळीसगाव आणि धुळ्याच्या मध्ये त्यांचं गाव येतं. शेतीबरोबर त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय स्टार्ट केलेला आहे. आपण त्यांना गायडन्स वगैरे करून पक्षी पोचमध्ये दिले आपल्या इथून. तर नक्कीच तुम्ही त्यांचे अनुभव जाणून घ्या. मित्रांनो कंटिन्यू करा. सद्गुरू पोल्ट्री फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. ही आपली कावेरी जात. बाकी नाव एक पक्षी किती दिले तुम्हाला मी? 155. 155 का? आता कसं काय वजन बिजन किती आहे आता? झाले आता ते 1300-1400. 1300-1400 झाले बघ. खाद्य काय काय देताय तुम्ही? आता ते लेअर आणलं काल. लेअर चालू केलं का? अच्छा अच्छा. सर्दी वगैरे कव्हर झाली का? बरीच कमी झाली बरं का. ते मनमाडच्या डॉक्टरने औषध सांगितलं ना, काय सिंटेक्स ते आणलं ना. असं बरं. आता मी जे तुम्हाला माहिती दिली, पक्षी दिले, हे सगळ्या गोष्टी कसं काय वाटल्या तुम्हाला? चांगलं आहे ना. तुम्हाला फायदा होईल असं वाटतं का? ठीक आहे. उत्पादन पुढे आहे पण माझी रोजी मग होईल का? पक्षी चांगले आहे का? गॅरंटेड वाटते का पक्षी व्यवस्थित? हो, पक्षी व्यवस्थित आहे. काही प्रॉब्लेम नाही ना? काहीच नाही. बरं बरं, चालतंय चालतंय. ते काल मी ते काय म्हणतात तर लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या की आपण असेच गॅरंटेड कावेरी पक्षी पोच देतोय, पाळण्यायोग्य, अंडी काढण्यायोग्य. तर तुम्हालाही जर कुक्कुटपालन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा. जे पाहिजे ते पक्षी तुम्हाला पोच दिले जातील, मार्गदर्शन दिलं जाईल, अंडी विक्री किंवा या संदर्भात अजून तुम्हाला गायडन्स सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केले जातील.